चोपडा शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या एकूण 542 नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. दरमहा 100 पेक्षा अधिक नागरिक कुत्र्यांच्या चाव्यामुळे रुग्णालयात दाखल होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी संध्याकाळी पायी चालणारे नागरिक अधिक धोक्यात असल्याचे चित्र आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. दरम्यान भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ नजीकच्या रुग्णालयात जाऊन योग्य उपचार घ्यावेत, असे आवाहन चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर प्रसाद पाटील यांनी केले आहे. वेळेत उपचार न घेतल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद पाटील, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चोपडा. जसं आपण डॉग बाईटचं विचारलं तर डॉग बाईटच्या मागच्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे आज तागायत आपल्याकडे डॉग बाईटच्या 542 केसेस आलेल्या आहेत. सरासरी महिन्याला किती रुग्ण येत आहेत? सरासरी महिन्याला 110 ते 115च्या दरम्यान येतात. याच्यावर उपचार पद्धत कशी करताय आपण म्हणून रुग्णांना एक रॅबिसचं इंजेक्शन देतो, सोबत टीटीचं इंजेक्शन देतो. आणि जर डॉग बाईटची सिव्हिरिटी जास्त असेल, काही जखम वगैरे जास्त असेल तर त्याला ARS म्हणून आपण देतो. दादा, हे जे डॉग बाईट्स किंवा कॅट बाईटचे जे नागरिक असतील, हे जर अंगावर काढत असेल तर त्यांना काय आव्हान करू इच्छिता? जर कोणी रुग्णाला जर डॉग बाईट, कॅट बाईट झाला असेल तर त्यांनी काही विलंब न करता त्वरित उपजिल्हा रुग्णालय चोपडा इथे यावे आणि प्रथम उपचार घ्यावे, याशी मी आव्हान करतो.